अतिवृष्टी आली, घरं वाहून गेली, शेतं उद्ध्वस्त झाली, पण ह्या संकटात धावून आले नाम फाउंडेशन. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून हजारो कुटुंबांना मिळाला नव्या आयुष्याचा आधार. चला पाहूया त्यांची ही अद्वितीय मदत कथा. आठवड्याने कधीही अनुभवला नाही असा अतिवृष्टीचा पाऊस यावर्षी मराठवाडा अनुभवतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास या अतिवृष्टीमुळे 30 जिल्हे बाधित झालेले आहेत. यामध्ये जवळपास 50 लाख हेक्टरवरचं पिकाचं आणि फळबागांचं नुकसान झालेलं आहे. याशिवाय खूप ठिकाणची जमीन खरवडली गेली आहे. ती नव्याने उभी करणं हे एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे. दुसरं, पशुधन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. यामध्ये जवळपास हजाराच्या घरात गाई, म्हशी, बैल, 2500च्या घरात बकऱ्या आणि याशिवाय जीवितहानी सुद्धा झालेली आहे. घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर हे मोठं अस्मानी संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. तर सर्व शहरामधील दानशूर व्यक्तींना कळकळीचं आवाहन की या संकटाला एकत्र मिळून सामोरं जाताना आपण सर्वांनी मिळून बळीराजाला आणि ग्रामीण भागातल्या सामान्य नागरिकांना उभारी देऊया आणि जास्तीत जास्त प्रमाणात मदत करूया. कुणीही खचून जाऊ नये आणि यातून अविचार करू नये हे मात्र कळकळीचं आवाहन नाम फाउंडेशनच्या निमित्तानं करतो. आम्ही मदतीला सुरुवात केलेली आहे. किराणा किट्सच्या वाटपापासून ही सुरुवात आहे. यानंतर आपण रबी हंगामासाठी पुन्हा शेतकऱ्यांना कशी उभारी मिळेल आणि बळीराजा कसा उभा राहील यासाठी एकत्र हातात हात मिळवून काम करूया असं या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.